शेतकरी बंधूंनो, मी कृषी मित्र शिवाजी गायकवाड. आज तुम्हाला मी राजमा पिकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. कारण बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांचे संपर्क कॉल येत आहेत, की तुम्ही राजमा पिकाविषयी आम्हाला माहिती द्या. राजमा पीक कधी घ्यायचं? उत्पादन कसं आहे? मार्केट कुठं आहे? किती बियाणं लागतं? कुठं भेटतं? असं बऱ्याच शेतकऱ्यांचा कॉल येत आहे. त्यामुळे मी तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगणार आहे. सर्वप्रथम तुम्ही राजमा पिकाचं बद्दल माहिती समजून घ्या, की हा पीक का करणं गरजेचं आहे. आता सध्या सांगायचं झालं तर रब्बी हंगामात येणारे हे पीक आहे. हरभऱ्याला पर्याय म्हणून राजमा हे लागवड करणं फायदेशीर आहे. आणि जर थोडक्यात म्हटलं तर कमी कालावधी, वन्य प्राण्यापासून संरक्षण आणि निश्चित उत्पादन हे राजमाचं वैशिष्ट्य आहे. अवघ्या 80 ते 85 दिवसात येणारे हे पीक आहे आणि एकरी 10 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकतं. आणि या पिकामध्ये तणनाशक पण आहे आणि मळणी यंत्राचा वापर होत असल्याने मजुरी खर्चात पण मोठी बचत होते. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर रब्बी हंगामात हरभरा आणि गहू यासारख्या पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून कमी कालावधीत आणि कमी खर्चात आणि वन्य प्राण्याच्या त्रासाशिवाय चांगले उत्पादन देणारे पीक म्हणजे राजमा पीक. अशी या ठिकाणी शेतकऱ्यांनी राजमा पिकाची ओळख निर्माण केली आहे. अशा शेतकऱ्यांसाठी राजमा एक उत्तम पर्याय ठरू शकते, बरोबर आहे. आणि हे मत आपलं नाही, सर्व कृषी विभाग कृषी तज्ज्ञांचं एक मत आहे की राजमा पीक एक हरभरा आणि गहू ह्या पिकाला पर्याय म्हणून हे राजमा पीक पुढे येत आहे. राजमा पिकाची योग्य माहिती घेऊन जर तुम्ही लागवड केली तर शेतकऱ्यांनी एकरी 9 ते 11 क्विंटलपर्यंत उत्पादन सहज मिळू शकते. आता ह्या राजमा हे पीक जे आहे याबद्दल शेतकऱ्यांना त्याचं लागवडीचे प्रमुख फायदे माहीत असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. राजमा लागवडीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वन्य प्राण्यापासून होणारे संरक्षण. कसं आहे, आता शेतकऱ्यांना वन्य प्राण्यापासून खूप धोका आहे. त्यामध्ये रानडुकर आहे, हरिण आहे, ससे आहेत. यासारखे जे प्राणी आहेत हे आपले हरभरा, गहू, ज्वारी हे खातात. पण राजमा ह्या पिकाला कोणताही प्राणी खात नाही. त्यामुळे ज्या भागात वन्य प्राण्याचा उपद्रव मोठा आहे तेथील शेतकऱ्यासाठी हे पीक एक प्रकारचे वरदान ठरू शकते, बरोबर. यासोबतच हे पीक पेरणीपासून केवळ 80 ते 85 दिवसात काढणीला तयार होते. त्यामुळे शेतकऱ्यांना हे कमी वेळेत नगदी उत्पन्न देणारे पीक आहे. आणि राजमाला बाजारामध्ये जर भाव जर तुम्ही म्हटलात, बरोबर आहे, कारण सगळ्यात महत्त्वाचं ती बाजारभाव किती आहे. सरासरी राजमाला मार्केटमध्ये 9,000 ते 10,000 प्रति क्विंटल भाव भेटतो, 100% भेटतो. पण काय गोष्टी शेतकऱ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. गेल्या वर्षी शेवटी राजमाचं दरामध्ये घसरण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे पण लक्षात ठेवावं, बरोबर. आणि इतर हे राजमा पिकाविषयी आणखीन बरेच तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता नवीन पीक आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि कमी खर्च कसा होऊ शकतो ह्याबद्दल पण शेतकऱ्यांना माहिती असणे गरजेचं आहे, बरोबर आहे. या पिकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मजुरी खर्चात होणारी बचत. पिकातील तणांच्या नियंत्रणासाठी खुरपणीची गरज लागत नाही, कारण बाजारामध्ये तणनाशक अवेलेबल आहेत, बरोबर आहे. आणि काढणीसाठी मळणी यंत्र अवेलेबल आहे. आणि काढणीचा खर्च आणि तणनाशक वापरल्यामुळे मजुरी खर्च हा दोन्ही वाचतो. आणि जसं आपण हरभरा, सोयाबीन आणि इतर पिकाला जसं फवारणी करतो तशी फवारणी राजमाला नाही. म्हणजे कमी खर्च आहे, कीड आणि रोगाला प्रादुर्भाव कमी आहे, त्यामुळे ह्याचा खर्च पण कमी आहे. हे झालं आता याच्याबद्दल येणारा खर्च, लागवड, बरोबर आहे. पण हे जे पीक आहे तुम्ही लागवड कशी करायची आणि खत व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊयात, बरोबर. राजमा पिकाची लागवड ही मध्यम ते भारी जमिनीमध्ये यशस्वी करता येते. कृषी तज्ज्ञांच्या माहितीनुसार याची पेरणी 15 ऑगस्ट ते 30 ऑक्टोंबर दरम्यान करावी. म्हणजे 15 ऑगस्टपासून 30 ऑक्टोंबरपर्यंत तुम्ही कधीही पेरू शकता.
आणि एकरी बियाणे जर म्हटलं तर 25 ते 30 किलो बियाणे लागतं. तुम्ही 30 किलो बियाणं पेरणं गरजेचं आहे. कारण काय आहे, हे आपल्यासाठी नवीन पीक आहे. पातळ वगैरे होऊ नये, तूट होऊ नये यासाठी तुम्ही 30 किलो पेरणं गरजेचं आहे. आणि पेरणीच्या वेळेस कुठलंही खत वापरा, 10-26, 12-32, 20-0-13. पण ह्याचं विशेष काय आहे, तुम्हाला एक पोतं तर हे लागणारच, पण त्यासोबत एक युरियाचं पोतं आणि 10 किलो गंधक. अशा प्रकारे सर्वांचे मिक्स करून तुम्ही राजमाची पेरणी केली पाहिजे आणि त्यामुळे उत्पादनाला पण फायदा होऊ शकतो. हे झालं पेरणीच्या वेळेस. पण पेरणीनंतर 20 दिवसांनी पुन्हा युरिया तुम्हाला लागतो. कारण 50 किलोचा युरिया नंतर 20 दिवसांनी तुम्ही त्याला दुसरा हप्ता म्हणजे दुसरा डोस देणं गरजेचं आहे. आणि शेवटला शेंगा भरण्याच्या अवस्थेत तुम्ही एक वॉटर सोल्युबल द्रवरूप खत तुम्ही देणं गरजेचं आहे. त्यामध्ये 05234 असेल किंवा 0050 असेल. अशा प्रकारची तुम्ही फवारणी करणं गरजेचं आहे. म्हणजे थोड्या खर्चामध्ये, थोड्या फवारणीमध्ये तुमचं राजमा पीक निघून जातं. आता हे झालं, तुम्ही राजमा पिकाचं उत्पादन केलं. ह्याची विक्री कुठं करावी, याचं बाजारपेठ कसं आहे आणि ह्याची साठवणूक केलं तर किती फायद्याचं आहे, याबद्दल पण शेतकऱ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. राजमा काढणीनंतर लगेच विकायची शेतकऱ्यांनी गडबड करायची नाही. कारण कसं आहे माहीत आहे का, ह्या पिकाला म्हणजे हे जे राजमा जे बियाणं आहे ते 1 ते 2 वर्ष तुम्ही सहज साठवू शकता आणि ज्यावेळेस मार्केटला भाव येईल त्यावेळेस तुम्ही विका. आणि जास्तीत जास्त मार्केटला भाव असतो. तुम्हाला मग सांगितलं की 9,000 ते 11,000 रुपयापर्यंत त्याला स्थिर भाव आहे. आणि ह्याचं मार्केट कुठं आहे ह्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो. सध्या महाराष्ट्रामध्ये ह्याचं मार्केट बीड, लातूर, सोलापूर, सांगली ह्या ठिकाणी व्यापारी जे आहेत ते स्थानिक व्यापारी राजमा डायरेक्ट खरेदी करतात, बरोबर आहे. आणि हे खरेदी करतात हे व्यापारी, पण हे व्यापारी नेतात कुठं, म्हणजे ह्या तुमच्या राजमाला कुठल्या ठिकाणी जास्त मागणी आहे, तर सर्वात जास्त मागणी दिल्लीच्या मुख्य बाजारपेठेमध्ये याला मागणी आहे. एकंदरीत या राजमाबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर काय, कमी कालावधी, कमी पाणी, कमी खर्च, वन्य प्राण्यापासून सुरक्षितता ह्या बाबीमुळे राजमा हे रब्बी हंगामात शेतकऱ्यासाठी उत्तम आणि फायदेशीर पीक ठरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा या पिकाला एक उत्तम पर्याय म्हणून तुम्ही राजमा पेरू शकता. तुम्हाला राजमा पिकाविषयी सर्व माहिती पोचलेली आहे. त्यामध्ये बियाणं असेल, पेरणी असेल, नंतर उत्पादन असेल आणि मार्केटमध्ये न्यायचं कसं आणि कुठे न्यायचं याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. आणखीन तुम्हाला इतर पिकाविषयी माहिती जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी कृषी मित्र शिवाजी गायकवाड.